विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची बैठक। अजितदादांच्या स्मारकाविषयी बैठकीत पुन्हा चर्चा। बैठकीनंतर स्मारकासाठीच्या जागेची पाहणी। विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर राजकीय दृष्ट्या काय घडलं हे सांगणार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे आता लक्ष। अजितदादांचं 100 कोटींचं वक्तव्य आणि मग दुर्दैवी अपघात। जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंची प्रतिक्रिया। चौकशी अहवाल सरकार धार्जिणे असतात, पांढरेंचा आरोप। सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवारांना सोबत न घेण्याची भूमिका घेत आहेत। विलिनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांची टीका। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार झालेला नसल्याची सूत्रांची माहिती। 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज। राज ठाकरेंचे मनसेचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। आज मातोश्रीवर निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। तर निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार। उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा। तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधवांची नावं चर्चेत। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौर पद मिळणार। चंद्रपूरमधील वादावर काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय। पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला महापौर पद। चंद्रपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचलवार यांना उमेदवारी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून परिपत्रकही जारी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजप नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, संजय केणेकरांच्या बैठकीत महापौर पदावरून वाद। सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवक सहलीला। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या आधी अज्ञात स्थळी सहल। नगरसेवक एकत्र राहावेत यासाठी या सहलीचं आयोजन। जिल्हा परिषदेच्या प्रचार तोफा आज थंडावणार। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान। पुण्यामध्ये अजितदादांच्या निधनानंतर शांततेत प्रचार। मार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती। बातम्यांच्या जगात TV9 मराठीच नंबर 1।